नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल वाडेकर, मनशा मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे. तर आज आपण आलो आहोत पंढरपूर तालुका या येथील रोपळे या गावात रोहन माने या तरुण शेतकऱ्याच्या प्लॉटवरती. तर हा दोडक्याचा प्लॉट आपण पाठीमागे बघताय. तर साधारणतः ह्याला 50-55 दिवस झाले. तर ह्याचं कटिंग चालू आहे, मार्केट चालू आहे सध्या. आणि ह्यामध्ये बघायचं म्हणलं तर आपण जे काही नियोजन पहिल्यापासून केलंय, बेसल डोस बसून ते काढणेपर्यंत संपूर्ण नियोजन हे महाराष्ट्रात चालू आहे. तर जर आपण बेसल डोसचं बघायला गेला तर सुरुवातीला आपण रान तयार केल्यानंतर ह्यामध्ये रिफिल 80 किलो प्रति एकर, त्यासोबत केमॅग 20 किलो प्रति एकर, नंतर फर्टोजन अमोनियम सल्फेट 50 किलो डोस भरल्यानंतर आपण मल्चिंग हातरून घेतलं. मल्चिंग हातरल्यानंतर आपण ह्याला 2 दिवस गार भिजू दिलं पाणी, जेणेकरून पूर्णपणे आतले जीवाणू म्हणजे जे काही घातक जीवाणू आहेत किंवा बॅक्टेरिया म्हणतो आपण, ते निर्जंतुक करून होण्यासाठी आपण भिजवून घेतलं खालून. आणि नंतर ह्याला होला मारली ती वाफ बाहेर निघून जाण्यासाठी. आणि नंतर ह्यामध्ये आपण बियांची टोकन केली, 6 फुटावर लागण केली, 6 बाय 6 फूट, ते पण जिगच्या पद्धतीनं, जेणेकरून तिकडला वेळ तिकडं सरता येईल आणि इकडला वेळ तिकडं, म्हणजे असं एकाच मांडावरती दोन्ही पण हे नियोजन केलं. नंतर पुढे जाऊन आपण ज्यावेळेस बियांची टोकन केली त्यावेळेस त्याला पाणी दिलं नाही. सुरुवातीला जे काय पाणी दिलं तेच पाणी. नंतर बियांची उगवण झाल्यानंतर साधारणतः 2-2 पानावर बिया आल्यावर त्याला आपण निवळ पाण्याची आळवणी केली. ते झाल्यानंतर आपण ज्यावेळेस 3रं-4थं पान बाहेर पडतं तिथनं परत आपण जे काय आपल्या कंपनीचे प्रोडक्ट आहेत ते आपण वापरायला चालू केले. तर पहिल्या आळवणीमध्ये आपण त्यांना ह्युमिझॉल 500 मिली आणि 2 किलो हे प्रति एकरमध्ये आपण पहिली आळवणी केली 200 लिटर पाण्यासाठी. नंतर जी आळवणी आहे त्यामध्ये ट्रायवेल टार्जनियम, परत पॉसिडॉन आणि बायोफेन्स ह्याची आळवणी केली प्रति 1 किलो 200 लिटर पाणी. ह्याचं कारण काय, तर जे काय जमिनीतले बुरशी असेल किंवा तुमच्या खाली हुमणी वाळवी असेल ते सगळं मरत पावण्यासाठी ह्याची आपण ट्रिचिंग केली. परत तिसरी जी आळवणी आहे त्यामध्ये आपण पिकाला चांगले स्ट्रेंथ यावं किंवा चांगला स्ट्रोक बसावं ह्यासाठी आपण केमॅग 1 किलो आणि 18 2 किलो म्हणजे फुटवा बी होवा आणि पिकामध्ये ताकद पण यावं ह्यासाठी आपण त्याची आळवणी केली. आणि चौथी जी आळवणी आहे त्यामध्ये मिक्सोजन एकरी 1 लिटर आणि मायक्रोपोस 100 ग्राम, ताक गोळ हे भिजवून आपण ह्याची आळवणी केली, जेणेकरून NPK बॅक्टेरिया आपटे व्हावे, वाढ चांगली चालावी आणि खाली मुळी पण चांगली चालावी. त्यासाठी आपण अशा 4 पद्धतीनं 4 आळवणी घेतल्या सुरुवातीला. ह्याचबरोबर ज्यावेळेस 3रं-4थं पान बाहेर पडतं त्यावेळेस आपण स्प्रेचं नियोजन घेतो. त्यामध्ये बाबा दमनचं तुमचं हे असेल, बायोटिन असेल, सोबत निमतेल असेल आणि कार्बनडेन्झिम म्हणजे 22 ह्याचे आपण प्रत्येक 1 मिली आणि 1 ग्रामने अशी पहिली फवारणी घेतो, जेणेकरून पहिला जो थ्रिप्स अटॅक आहे तो पूर्णपणे कमी यावा. दुसऱ्याचा स्प्रे आपण घेतो तो आपण व्हायरससाठी घेतो. परत आपण जे 3रा स्प्रे घेतो त्यामध्ये नागाळे असेल त्यामध्ये आपण कार्टाप वापरतो, कार्टाप निमतेल एखादं फंगीसाठी असं टाकून आपण तो स्प्रे घेतो. आणि परत झाडं पिकं व्हायरसला बळी पडू नये किंवा झाडात पिकं ताकद यावं त्यासाठी आपण जे थ्रिप्स औषध आहे म्हणजे सोलोमन असेल किंवा काही असतील त्यासोबत आपण सिक्वेस्ट कॉम्बी जे मनशाचे येते ते प्रति 1 ग्राम आणि ह्युमिडॉन जे पावडरमधलं त्यामध्ये ह्युमिक आहे, प्रोटीन आहेत, कार्बोहायड्रेट ते आपण 1/2 ग्राम या प्रमाणात आपण पिकाला घेतो, जेणेकरून पिकामध्ये ताकद येते, कॅनोपी जबरदस्त राहते, पानाची साईज मोठी होते. जर तुमचं पान मोठं असेल तर तुमचं पीक स्ट्रॉंग असणार आहे. तुम्हाला त्या पानाच्या जेवढी साईज मोठी असेल तेवढी प्रकाश संश्लेषण क्षमता चांगली होणार आहे, पिकात अन्न पचन करण्याची क्रिया चांगली होणार आहे आणि पीक पण तेवढं उत्पन्न चांगलं येणार आहे. तर आपण हे पहिले 4 स्प्रे 4 आळवणी घेतो. तिथून पुढे जे काही रेग्युलर स्प्रे असेल तर त्यामध्ये आपण पहिली जे वाढीची ग्रेड आहे 30 वापरतो. सेटिंग ग्रेडमध्ये आपण 10-30 वापरतो. माल फुगवून सेटिंग कंटिन्यू चालू राहण्यासाठी 15-5-30 वापरतो किंवा शेवट 5-0-21 असेल तेव्हा 5-0-21 पण वापरतो फुगवण्यासाठी आपण. जास्त करून रेग्युलर ग्रेड जर बघायला गेलं सेटिंग आणि कंटिन्यू थोडा राहण्यासाठी तर 10-30, 15-5-30 हे आपण आल्टोपल्टन वापरतो. दुसरा जो प्रमुख प्रादुर्भाव आहे तो नेमॅटोडचा असतो. तर ह्यामध्ये आपण नेमॅटोडला प्रत्येक महिन्यातून एकदा म्हणजे साधारणतः 2 महिन्यात पीक आहे तर ह्या 2 महिन्याच्या कालावधीत आपण 2 वेळा ह्याला निमारेस्ट एकरी 2 लिटर आणि ह्युमिकॉट 500 ग्राम ह्याप्रमाणे आपण ह्या पिकाला देतो. आणि जे काही NPK कन्सोर्शिया आणि मायक्रोराजा असेल ते आपण प्रत्येकी 15 दिवसांनी एकदा देतो या प्लॉटला, जेणेकरून कंटिन्यू अपटेक पण चांगलं राहतं आणि जे काही खाली आपण सोडतोय ते पूर्ण 100% अपटेक पण होत राहतं आणि ते पीक पण शेवटपर्यंत शेंडा त्याचा कंटिन्यू चालतो. बऱ्याचदा काय होतं जास्त टेम्परेचर आता साधारणतः आपल्याकडे 35 टेम्परेचर चालू झालं तर ह्या टेम्परेचर बघायला गेलं तर मार्केटला अशा आजूबाजूचे जेवढे प्लॉट आहे म्हणजे पूर्णपणे बसलेत प्लॉट. कुठं व्हायरस आहे काय, ह्यात प्रमुख प्रॉब्लेम दुसरा सांगतो. लोक म्हणतात व्हायरस येतो. व्हायरस कशामुळे येतो?
लोक व्हायरससाठी जे काही मार्केटचे व्हायरसचे प्रोडक्ट आहेत ते फवारतात, पण ते कशामुळे येतो ते अजून लोक त्याच्यावर निदान करत नाहीत. तर त्यामुळे महत्वाचं कारण जे आहे जे की आपण त्याला हे म्हणतो वाहक, जे वाहक कीटक आहेत, थोडक्यात थ्रिप्स असतील, पांढरी माशी असेल, कुळे असेल, हे तुम्हाला इतर पीक ह्या पिकावर त्या पिकावर त्या पिकावर त्या पिकावर त्यामुळे ते व्हायरस येतो. त्यामुळे 100% पहिल्यांदा अटकाव त्या व्हायरसवरती घातला, म्हणजे त्या थ्रिप्सवरती घातला पाहिजे. त्यामध्ये जे काय थ्रिप्स स्प्रे असतील ते गेले पाहिजे, पांढरी माशी स्प्रे गेले पाहिजे. आणि पिकात तुम्हाला कंटिन्यू पिकाला बूस्ट केलं पाहिजे, पिकाला होईल तेवढं मायक्रोन दिलं पाहिजे, कारण हे खादाडे पीक आहे. तर तुम्ही ह्याला खायला घातलं तर हे तुम्हाला देणार आहे. आणि जर तुमचं पीक स्ट्रॉंग असेल तर थ्रिप्स व्हायरस तुमच्या पिकाला अटॅक करत नाही 100%, एवढं खरं आहे. आता महत्वाचं म्हणजे आज साधारणतः दुसरा तोडा चालू आहे. पहिला तोडा सुरुवातीला पाळवणी केली त्यावेळेस 50 किलो निघालं आणि आता जवळजवळ दुसरा तोडा 700 किलो गेलेला आहे. तर साधारणतः 30 रुपये रेट घाललेला आहे मार्केटला आणि 100% माल हा पूर्ण हैदराबाद मार्केट चालू आहे. तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल माझ्या स्क्रीनवर तुम्हाला खाली नंबर देतो, तर तुम्ही संपर्क करू.